हॅलो गाईस, मी आणि मम्मी चाललो होतं आज गंगा आरतीला. सो मम्मी खूप टाइमपास करते. मम्मीचं दरवेळेस आहे ते. आणि मी कशी दिसते ते सांगा. तुझं फक्त तोंडच दिसतंय. कशी दिसते ते कसं पण मारते. फक्त बेलपत्र घे. नाही, फक्त बेलपत्र घे. किती पैसे दे ना मग. आता घ्यायला जाते आणि पैसे द्यायला नाही जात. दर वॉलेटमधून काढून दे त्यांना. अगं त्याच्या 100ची नोट आहे बाई, त्यांना ते दे ना तू. मी आणि आर्या गंगा आरतीला आलो होतो, पण आम्हाला यायला इतका उशीर झाला ना की गंगा आरती संपून गेली. मग फायनली आर्याला कपालेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायचं असतं. तिचा आवडता प्लेस आहे, जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तिला असं मंदिरांमध्ये वगैरे जायला आवडतं. तर कसंच कपालेश्वर जे आहे तर तिचं आवडतंच प्लेस आहे पंचवटीचं. तर तसं महादेवांवर माझी खूप श्रद्धा आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला तिच्या निमित्ताने ॲटलिस्ट इकडे येणं पण झालं, महादेवांचं दर्शनही होऊन जाईल, पूजाही केली जाईल. तर तिला ना ह्या सगळ्या गोष्टी फार करायला आवडतात. म्हणजे आर्या थोडी धार्मिक आहे किंवा धार्मिकदृष्ट्या थोडंसं देवावर वगैरे विश्वास ठेवणारी, देवाला मानणारी, थोडीशी पूजापाठ तसा आधीही मानतो ह्या सगळ्या गोष्टी. पण आदित्य आता मोठा झाला आहे, त्याच्यामुळे त्याचं असं काही नसतं की मला हेच करायचं तेच करायचं. एक मित्र वगैरे आहेत त्याचे, तर त्याचा स्वतःचा एक टाईम स्पेंड होऊन जातो. पण आर्या अजून लहान असल्यामुळे तिचं असं असतं की चल मम्मी आपण आज कपालेश्वरला जाऊया. मी म्हटलं ठीक आहे चल. काय मुलांचं मी नेहमी ही गोष्ट म्हणजे मनात असते माझ्या की मुलं ही थोड्या वेळासाठीच आपल्याकडे असतात. थोड्या वेळासाठी म्हणजे एक थोडा कालावधी असतो. एकदा का पोरांची डिप्लोमा म्हणजे 12वी झाली, एकदा डिग्रीला बाहेर पडले की मग जॉब वगैरे लागून जातो. मग मुलं शक्यतो घराकडे येतच नाही. येतात पण मग एकदम पाहुण्यासारखेच येतात. 2 दिवस 4 दिवस सुट्ट्या असल्या तसे येतात आणि परत जातात. तर जोपर्यंत त्यांच्यासोबत आपल्या आयुष्यातला चांगला वेळ, त्यांच्यासोबत चांगल्या मेमरीज, चांगल्या आठवणी कलेक्ट करता येतील ना त्या बनवायच्या. कारण की लहानपणाच्या खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला नेहमी आठवत राहतात. की जसं मला पण आठवतं की माझे मम्मी पप्पा पण आहे ना आम्हाला लहानपणी खूप ठिकाणी फिरायला घेऊन जायचे. म्हणजे ते असं दोदेश्वर वगैरे म्हणून एक ठिकाण होतं, तर तिथे नेहमी आम्हाला घेऊन जाणार. शिवरात्री वगैरे असल्या की तिथे फराळाचं वगैरे मिळायचं म्हणून आम्ही तिथे पूजेला वगैरे जायचो. सप्तशृंगीचे गड आहे, सप्तशृंगी गडावर नेहमी नवरात्रीचा आईन त्यांचा उपवास असायचा, तर तो उपवास सोडायला ते तिथेच असायचे सप्तशृंगी गडावर. आम्ही तर तसे 4 भाऊ बहीण होतो, पण आईवडिलांनी कधीच कुठल्या गोष्टींची काहीच कमी नाही ठेवली. सगळ्या हौसमौस पुरवल्या. आमचे सगळे स्वप्न पूर्ण करायचे. छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात लहान वयात. मुलांना खूप मोठ्या गोष्टी नको असतात. आता जसं की आर्याला वाटतं की कधी कधी तिचं असतं की आपण कपालेश्वरला जायचं का, आपण फिरून येऊया का कपालेश्वरला. तर माझं असतं की आई म्हणून मला माझ्या मुलांसाठी जितका त्यांच्यासोबत एक चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल, माझ्यासोबतच्या जितक्या सुंदर आठवणी त्यांच्यासोबत राहतील ना तितकं चांगलं. म्हणजे त्यांचं बालपण असं खूप सुंदर असावं, खूप छान असावं, जेणेकरून त्यांना नेहमी मोठे झाल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे की आमचं बालपण खूप सुंदर होतं. आमची आई सिंगल मदर होती, पण स्टील तिने कधीही आम्हाला कुठल्याही गोष्टींची कमी नाही भासू दिली. आमचे जे काही छोट्या छोट्या गोष्टी असायच्या ते सगळ्या गोष्टी पूर्ण करायची. ऑब्वियसली ते जेव्हा मोठे होतील, लग्न होतील, त्यांची मुलं बाळं होतील, तेव्हा सगळ्या ह्या गोष्टी त्यांना वाटतील की हो आपली मम्मी त्या काळात का होईना आपल्यासाठी खूप एफर्ट्स करायची बरं का. म्हणजे दिवसभर घरातली कामं पण आवरायची, जॉब पण करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करून पण ती आपल्यासाठी पण टाईम काढायची, आपल्यासाठी पण वेळातला वेळ काढून आपल्या सगळ्या हौसमौस पूर्ण करायची. बाकी मी महादेवांकडे आल्यानंतर आहे ना माझं एकच मागणं असतं की देवाने जे पण आयुष्य दिलं ना ते खूप सुंदर आहे. माझ्या आयुष्यात काय कमी आहे ते हे करण्यापेक्षा मला असं नेहमी वाटतं की हो देवाने जे पण काही प्लॅन्स केलेत ना ते चांगलेच असतील. आज माझे हजबंड माझ्यासोबत जरी नाही आहेत, पण कदाचित
त्याचाही काहीतरी रोलच असेल, त्यांचं आयुष्य तेवढंच असेल. त्यांचा इथला जो कार्यभाग होता तो एवढाच होता की ते आदी आर्याचे वडील म्हणून जन्माला आले आणि त्यांनी ही आदी आर्याच्या रूपाने माझ्यावर 2 जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या, ज्या मी चांगल्या पद्धतीने पार पाडेल हा त्यांना विश्वास होता, देवाला विश्वास होता. म्हणूनच ते आज माझ्यासोबत नाही आहे. आणि त्यांना ही गोष्ट नक्कीच मला माहिती, माझ्या हजबंड जे असतेही ना तरी त्यांनी प्राऊडच फील केलं असतं माझ्यावर, कारण की त्यांना माहिती होतं त्यांची बायको खरंच खूप जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणारी व्यक्ती आहे, खूप जबाबदार व्यक्ती आहे. अशी ते नेहमी आमच्यासोबतही असायचे ना, पण नेहमी टूर असायचे, त्यांना बाहेर टूरला गेलेले असायचे. त्याच्यामुळे आदी आर्याचं लहानपण शक्यतो त्यांना जास्त बघायलाच नाही मिळालं, कारण की आदी आर्या खूप लहान असायचे. जवळपास ते महिन्यातले 10, 15, 20 दिवस बाहेर असायचे, खूप कमी दिवस असायचे, 8-8, 10-10 दिवसच फक्त ते घरी असायचे. त्याच्यामुळे आदी आर्यासोबत खूप असा बॉन्ड क्रिएट नाही झाला त्यांचा, किंवा लहानपण खूप जास्त बघायला नाही मिळालं. तर त्या पहिल्यापासून आदी आर्याची जबाबदारी ते होतेही तेव्हाही मलाच पार पाडाव्यात लागायच्या. आणि आजही ते नाही आहेत, पण तरीही त्या जबाबदाऱ्या मी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते माझ्यासोबत नाही आहेत असं कधीच मला वाटत नाही. मला नेहमी वाटतं की त्यांचा आशीर्वादच आहे, ज्याच्यामुळे मी एवढी स्ट्रॉंग आदी आर्यासाठी उभी राहते. आदी आर्यासाठी मी सगळ्या गोष्टी करत राहते. एक सुंदर आयुष्य त्यांच्या आशीर्वादाने मिळालं. कुठे ना कुठे त्यांनी देवाजवळ आमच्यासाठी प्रार्थना केली असेल की माझ्या बायकोला, माझ्या मुलांना खूप सुंदर आयुष्य मिळावं. त्यांची ही प्रार्थना असेल, त्यांचं हे कुठेतरी आशीर्वाद असतील, ज्याच्यामुळे आम्हाला खरं तर चांगलं आयुष्य मिळालेलं आहे. आणि माझ्या आदी आर्यासोबतच्या ज्या आठवणी आहेत ना, त्या अगदी स्पेशल आहेत, कायम स्पेशल राहतील. कारण की एक मुलांसोबतचा माझा जो बॉन्ड आहे ना, ते खूप वेगळा आहे. म्हणजे दोघं मुलं माझ्यासाठी सर्वस्व आहेत. माझं सगळं जग या दोघांमध्येच मी समाविष्ट करून घेतलेलं आहे. आता असं तर आदित्य आता मोठा झाला आहे, त्याच्यामुळे त्याला आता खूप काही असं गरज नाही वाटत बाहेर हिंडायला, फिरायला जायची. पण आर्या जोपर्यंत छोटी आहे ना, तर तिचंही लहानपण खूप असं मेमोरेबल असावं, हीच माझी नेहमी इच्छा असते. आणि काही नाही, तिच्या खूप काही हट्ट नसतात तिचे. अगदी शहाणं बाळ आहे ती. आता मस्त तिला गंगा आरतीला वगैरे यायचं असतं. आता तिचा आवडता छंद असतो की हां, ती इकडे गंगेकडे येणार, छानपैकी तिथे बसणार, थोडे फोटोज वगैरे काढणार, शांत निवांत बसून राहणार आणि त्याच्यानंतर थोडं पाण्यात पाय वगैरे बुडवणार, गंगामातेचं दर्शन घेणार, पाया पडणार आणि मग परत घरी जाणार. म्हणजे खरं तर तिच्या काही जास्त एक्सपेक्टेशन्स नसतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण ती खूप खुश असते. आणि मी जसं का नेहमी म्हणते की मुलांना खुश होण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी देण्याची गरज नसते. त्यांना ज्या वेळेला ज्या गोष्टी कराव्याशा वाटत आहेत ना, त्या त्यांच्यासाठी थोडासा वेळ काढून करणं हीच आपली सगळ्यात मोठी त्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंट असते. मलाही माहिती आहे की सगळ्यांना नाही पॉसिबल होत. दिवसभर आया जॉबवर असतात, काम करतात, त्याच्यामुळे मुलांचे हट्ट नाही पुरवू शकत. पण तरीही वेळातला वेळ काढून, आता मी एवढ्या रात्री उशिरा, म्हणजे जवळपास मला 7-7:30 वाजले होते तेव्हा मी घरातनं बाहेर पडले आणि गंगा आरती तर होऊन गेलेली होती, पण तरीही तिची इच्छा होती म्हणून मंदिरात वगैरे गेलो. आणि आता जवळपास 9 वाजत आलेले, पण तिला वाटतं की हां, थोडंसं इथे आपण बसू शकतो, शांत निवांत वेळ घालवू शकतो, तर ठीक आहे. त्यांच्या आयुष्यातल्या ह्या काही मेमरीज त्यांच्यासोबत राहतील म्हणून थोडासा वेळ काढते आणि तिच्यासोबत नेहमी येते. तर मला नेहमी असं वाटतं की मुलांसाठी आपला वेळ ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण त्यांना देतो आहे आणि ते देणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. कारण की पैसा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मुलं कमवायला लागतात ना, तेव्हा ते स्वतःसाठी जगणं विसरून जातात. तर जेवढा काही टाईम आहे ना, पैशांपेक्षाही जास्त बेस्ट मेमरीज आपण देऊ शकतो. फोटो नाही काढत, व्हिडिओ काढते. कसं वाटते बबड्या? आता काय खायचं आरू? जर चायनीजचं बंद झालं ना, तो उपाशीच राहून जाईल. आपण पण उपाशी राहतो. आता निघायचं, चायनीजच पार्सल घेऊया आता फक्त. चायनीज पार्सल घेऊया आणि आता निघूया दोघीजणी मस्त. खरंच ना, बालपण कधीही परत नाही आणू शकत माणूस, पण बालपणीच्या ज्या आठवणी असतात ना, त्या कायम खूप खुश करणाऱ्या असतात. जसं माझंही लहानपण मी आजही आठवलं ना, तरी माझ्या चेहऱ्यावर खूप छान स्माईल येते. माझ्या आईवडिलांसोबत घालवलेला माझा लहानपणातला काळ तो अगदी डोळ्यासमोर आला ना, तर खूप आनंद होतो. तर म्हणून मुलांसाठी टाईम द्या, त्याच त्यांच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. बाय बाय.